नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 विषय इतिहास. प्रश्न क्रमांक 61. गौतम बुद्धाचे नाव डॅश डॅश होते. 1 सिद्धार्थ, 2 श्याम, 3 जय श्रीराम आणि 4 सार्थक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिद्धार्थ. प्रश्न क्रमांक 62. बिहारमधील गया येथे डॅश डॅश वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असताना गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. 1 वडाच्या, 2 पिंपळाच्या, 3 उंबराच्या आणि 4 आंब्याच्या. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पिंपळाच्या. प्रश्न क्रमांक 63. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी डॅश डॅश सत्य आहेत. 1 2, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4, पर्याय क्रमांक 4 5. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न क्रमांक 64. इसवी सन पूर्व डॅश डॅश शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्य होती. 1 5व्या, 2 6व्या, पर्याय क्रमांक 3 7व्या आणि पर्याय क्रमांक 4 8व्या. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6व्या. प्रश्न क्रमांक 65. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच डॅश डॅश व उत्तर प्रदेशाच्या काही भागात कोसल राज्य होते. 1 महाराष्ट्र, 2 बिहार, 3 नेपाळ आणि 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपाळ. प्रश्न क्रमांक 66. कोसलचा राजा प्रसेनजित हा डॅश डॅश समकालीन होता. 1 गौतम बुद्धाचा, 2 सिकंदर, 3 महावीर आणि 4 बाजीप्रभू. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गौतम बुद्धाचा. प्रश्न क्रमांक 67. प्रद्योत हा डॅश डॅश राजांपैकी एक महत्त्वाचा राजा होता. 1 अवंती, 2 मगध, 3 वत्स आणि 4 कोसल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवंती. प्रश्न क्रमांक 68. बिहारच्या परिसरातील डॅश डॅश व शेन नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरले होते. 1 तापी, 2 नर्मदा, 3 सिंधू आणि 4 गंगा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा. प्रश्न क्रमांक 69. डॅश डॅश मधील राजगीर ही मगधची राजधानी होती. 1 मध्य प्रदेश, 2 नेपाळ, 3 महाराष्ट्र, 4 बिहार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार. प्रश्न क्रमांक 70. महाजन पदामध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक डॅश डॅश असे. पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद, 2 नगर परिषद, 3 गण परिषद आणि 4 ग्रामीण परिषद. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गण परिषद. प्रश्न क्रमांक 71. डॅश डॅश हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होय. पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य, 2 सम्राट अशोक, 3 सिकंदर आणि 4 धनानंद. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 72. मध्य प्रदेशातील डॅश डॅश व पश्चिमेकडील सौराष्ट्रांपर्यंत त्याची सत्ता होती. 1 मगध, 2 कोसल, 3 वत्स आणि 4 अवंती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अवंती. प्रश्न क्रमांक 73. आजच्या डॅश डॅश मधील पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. 1 महाराष्ट्र, 2 केरळ, 3 बिहार आणि 4 नेपाळ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. प्रश्न क्रमांक 74. डॅश डॅश आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला. 1 सम्राट अशोक, 2 चंद्रगुप्त मौर्य, 3 सिकंदर. पर्याय क्रमांक 4 आहे धनानंद. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 75. इसवी सन पूर्व डॅश डॅशच्या सुमारास मगधचा राजा झाला. 1 273, 2 274, 3 275, 4 276. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 273. प्रश्न क्रमांक 76. आपला मुलगा व डॅश डॅश मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी
श्रीलंकेस पाठविले. 1 राजवीर, पर्याय क्रमांक 2 अशोक, पर्याय क्रमांक 3 श्याम आणि पर्याय क्रमांक 4 महेंद्र. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महेंद्र. प्रश्न क्रमांक 77. प्रजेचे रक्षण करणे व न्यायदान करणे ही राजाची प्रमुख डॅश डॅश होती. 1 अधिकार, 2 जबाबदारी, 3 कर्तव्य आणि 4 हक्क. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तव्य. प्रश्न क्रमांक 78. डॅश डॅश भारतात अनेक राजघराणी उदयाला आली. पर्याय क्रमांक 1 दक्षिण, पर्याय क्रमांक 2 उत्तर, पर्याय क्रमांक 3 पश्चिम आणि पर्याय क्रमांक 4 पूर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर. प्रश्न क्रमांक 79. डॅश डॅश मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. 1 चंद्रगुप्त मौर्य, 2 सिकंदर, 3 धनानंद आणि 4 सम्राट अशोक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 80. मिनॅंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात डॅश डॅश असा केलेला आहे. 1 मिलिंद, 2 गौतम, 3 करण आणि 4 नागसेन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिलिंद. प्रश्न क्रमांक 81. शक पहलवान नंतर इसवी सनाच्या डॅश डॅश शतकात कुशाण भारतात आले. 1 पर्याय 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या आणि 4 चौथ्या. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिल्या. प्रश्न क्रमांक 82. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची डॅश डॅश परिषद काश्मीरमध्ये भरली होती. 1 चौथी, 2 पाचवी, 3 सहावी आणि पर्याय क्रमांक 4 सातवी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौथी. प्रश्न क्रमांक 83. डॅश डॅश हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता. 1 युआन खांग, 2 धनानंद, 3 सम्राट अशोक आणि 4 श्रीगुप्त. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीगुप्त. प्रश्न क्रमांक 84. डॅश डॅश हा कुशाणांचा प्रसिद्ध राजा होता. 1 अशोक, 2 कुशाण, 3 कनिष्क आणि 4 चंद्रगुप्त. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कनिष्क. प्रश्न क्रमांक 85. साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून डॅश डॅश वाराणसीपर्यंत पसरले होते. 1 दक्षिणेला, 2 उत्तरेला, 3 पूर्वेला आणि 4 पश्चिमेला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्वेला. प्रश्न क्रमांक 86. इसवी सन पूर्व डॅश डॅश शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. पर्याय क्रमांक 1 पहिल्या, पर्याय क्रमांक 2 दुसऱ्या, पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या आणि पर्याय क्रमांक 4 चौथ्या. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 पहिल्या हे आहे. प्रश्न क्रमांक 87. डॅश डॅश मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशात त्याचे राज्य होते. 1 गुजरात, 2 बिहार, 3 नेपाळ आणि 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रातील प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे डॅश डॅश ही त्यांची राजधानी होती. 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 पैठण आणि 4 नागपूर. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 पैठण हे आहे. प्रश्न क्रमांक 89. सातवाहन राज्याच्या काळात भाजे, अजिंठा, जुन्नर, डॅश डॅश, कार्ले, कान्हेरी येथील लेण्यांची निर्मिती झाली. 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 पैठण आणि 4 नागपूर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. प्रश्न क्रमांक 90. इसवी सनाच्या डॅश डॅश शतकात विदर्भात उदयाला आलेल्या या घराण्याची स्थापना विंध्य शक्ती या राजाने केली. 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या आणि पर्याय क्रमांक 4 चौथ्या. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या. धन्यवाद.